नमस्कार, मी अपर्णा देशोन्नतीमध्ये आपले स्वागत करते। महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या 2 ते 3 दिवसांवर आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रभागातील विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे। नागरिकांच्या दुर्लक्षित समस्या, जनतेच्या अडचणी, ग्राउंड लेवल इश्यूज, पाण्याच्या अडचणी, शाळांची अवस्था, अशा बरेच समस्या आजही तशाच आहेत का? देशोन्नतीच्या जनतेचा कौलनामा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण थेट प्रभाग क्रमांक 31 मध्ये जनतेकडून जाणून घेऊया। तर या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या काय आहे? गटर लाईन गटर लाईनची स्वच्छता नाही, जागोजागी लीक आहे। जिथं विहीर खोदले आहे तिथं ते लिकेज झालाय, विहिरी बंद पडलाय, पुष्कळच्या विहिरी बंद पडल्या। समस्या मेन समस्या ते इथची गटर लाईनचीच आहे। पाणी ठीक आहे, पार्किंग नाही, बाजार जिथं जागोजागी दुकानं लागले, पार्किंग नाही बरोबर, बाकी पाणी ठीक, रस्ते वगैरे भरून राहिले। मागच्या काळात जे नगरसेवक होऊन गेले त्यांच्याकडून काही विकास झालेला आहे? काही विकास काही नाही झाला, विकासच नाही झाला, होती नाही विकास। आता ते पाण्याची लाईन आहे ना टाकली आहे महानगरपालिका, आम्ही वार्तापर्यंत केलं, त्याच्याकडून ठीक झालाय पाण्याची लाईन। फक्त मेन समस्या इथची गटर लाईन अजूनपर्यंत ठीक नाही झाली। जो बी कॉर्पोरेटर येतो हे गटर लाईन सांगतो पण करत नाही, निवडून आल्यावर असं काही नाही। इथं कोण येऊ शकतो पण करत तर कोणीच काही नाही। जो बी येतो पक्ष निवडून म्हणतो हा आम्ही करतो, म्हणजे निवडून आल्यावर काही करत नाही। या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे इथे बाजार असतो। बुधवारचा आठवडी बाजार आता रोजच भरायला लागला आणि रस्त्याच्या दुतर्फा भाजीवाले बसतात। ट्रॅफिकला प्रॉब्लेम येतो, पार्किंगला प्रॉब्लेम येतो, इथे राहणाऱ्या रहिवाशांना प्रॉब्लेम येतो नाही। ही खूप मोठी समस्या आहे आणि याच्यावरती ताबडतोब कोणीतरी उपाय शोधायला पाहिजे। या प्रभागाचा काही विकास? प्रभागाचा विकास म्हणजे आता 24/7 पाणी सप्लायचं कामं होतात आहे, रोडचे कामं होतात आहे, विकास व्यवस्थित सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार, कोणाला मत? नाही, मत तर मी माझं सांगणार नाही कोणाला, पण पक्षापेक्षा चांगला मनुष्य निवडून यावा असं वाटतं। काम करणारा मनुष्य निवडून जावा। पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे? पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे, ते आता इथे लिमिटेड आहे, सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला असतं, पण आता ते 24 तासाच्या सप्लायचं काहीतरी कामं सुरू आहे त्यांचे। तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाला प्राधान्य द्या निवडणुकीमध्ये? बीजेपी, अपन कट्टर बीजेपी है ऐसा है। हमारे प्रभाग का मतलब मुझे तो ज्यादा नहीं लगता है, हमारा एरिया में तो हमको डेवलपमेंट ही लगता है। मच्छर की गाड़ी बराबर घूमती है, पानी भी हमको 2 टाइम बराबर आ जाता है, मतलब डेवलपमेंट लगता है। पुलिस का गाड़ी घूमता है, स्ट्रीट लाइट्स वगैरह काफी लाइट वगैरह अच्छी है। बस अभी बीच में 1-2 बार बनता, बाकी तो ठीक है। डेवलपमेंट मतलब है जैसा हमको चाहिए वो सब ठीक लगता है। सीसीटीवी की क्या अरेंजमेंट्स है? सीसीटीवी ऐसे है, बहुत चौक में है, बस मुझे लगता है कि मेरे चौक में सीसीटीवी चाहिए। विकास तर चांगला आहे, पण हे नळाच्या बिलाबद्दल सांगत आहे की बिल खूप देतात बा, आता आहे की नाही, खूप बिल येतात आम्हाला, सगळ्यांनाच येते बिल, आम्हालाच नाही। बाकी कचरा गाडी वगैरे बरोबर नियमित येते का? इथे ना आता 2-3 दिवस सारखी येऊन राहिली, आधी नव्हती पण आता येऊन राहिली। साफसफाई राहत नाही आमच्या इकडे, साफ झाडू मारायला कोणीच येत नाही आमच्या एरियामध्ये, ते येतच नाही। विकासाचं म्हणाल तर आहे, पण जसा पाहिजे तसा नाही। मॅडम, जसं काय आम्ही इथे 40 वर्षापासून राहून राहिलो आहे आणि मागील जे इलेक्शन होते, मागील जे नगरसेवक झालेले आहे त्याच्याप्रमाणे जे विकास बाकी प्रभागात झाला आहे ते आमच्या प्रभागात आतापर्यंत झालेला नाही। जसे की सडकची समस्या आहे, आपला एकमात्र स्विमिंग पूल आहे, आपला स्विमिंग टँक आहे दक्षिण नागपूरमध्ये, तो आमच्याच प्रभागामध्ये येतो, कामगार कल्याण। ते मागील कोरोनामध्ये ते जे बंद झाले आहे ते आतापर्यंत ते सुरू नाही झालेलं आहे। आमच्या बाजाराची समस्या, बुधवार बाजार, आता तुम्ही पाहत असाल, तुम्ही आता जिथून आलेले असाल तिथून मग तुम्ही बघू शकता की ते आज पण तिथे म्हणजे गंदगी आहे, पार्किंगची समस्या नाही आहे, बाजार भरतो तर लोकांना गाडी ठेवायसाठी जागा नाही आहे, लोक कोणाच्या पण घरासमोर येऊन गाड्या ठेवतात, हे खूप मोठी समस्या आहे। तिथेच पाण्याची टाकी आहे, त्याच्याच बाजूला कचरा संकलन आहे, ते पण खूप म्हणजे एक समस्या आहे की जे पाणी आम्ही इथे प्रभागामध्ये पितो तेच पाण्याच्या बाजूला टँक आहे, तेच कचरा आहे तिथे, तेच कचरा पाणी दूषित होतो, तेच लोकांना प्यायला। आम्ही त्याची पण समस्या सांगितली आहे, पण ते समस्या आतापर्यंत दूर झालेली नाही। आतापर्यंत तुम्ही प्रभागात पाहता प्रभाग 31 असा आहे जिथे सगळीकडे सिमेंट रोड झाले, पण प्रभाग 31 मध्ये तुम्ही कोणत्या पण रोडनी जाऊन तुम्हाला सिमेंट रोड दिसणार नाही, ते डांबरीकरण आहेत। आमच्या प्रभागात म्हणजे असं जे बाकी प्रभागामध्ये झाले ते इथे दुर्लक्ष केलेलं आहे। ते समस्या जे आमच्या प्रभागात आता विकास करणार आम्ही त्यालाच महत्त्व देऊ, त्याच्याच आम्ही समोर जाऊ, त्याच्यासोबतच जाऊ आणि त्यांना समोर वाढवू।
आमची हेच अपेक्षा जो पण आता नगरसेवक बनणार त्यांनी आमची ही समस्या ऐकलेली पाहिजे. आणि बाजारात कसा व्यवसाय आहे, मार्केटमध्ये बसलेला आहोत, मार्केटमध्ये कसं आहे पार्किंगची समस्या सगळ्यात मोठी आहे, ते दूर झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल, कोण निवडून येणार यावेळेस? नाही, आम्ही तर तेच मी सांगितलं तुम्हाला तुमच्या माध्यमाने की आम्ही जे आमच्या प्रभागात विकास करेन, जे आम्हाला महत्त्व देईन, जे आमची समस्या जे आम्हाला जाणून घेईन, आम्ही त्याला जोडून देऊ, आम्ही त्यांनाच समोर वाढवू, हे तुमच्या माध्यमाने आम्ही सांगत आहोत. तर अशाच प्रकारे आपण प्रभाग क्रमांक 31चा आढावा घेतलेला आहे. देशोन्नती प्रस्तुत जनतेचा कौलनामा या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. मी अपर्णा, कॅमेरा पर्सन अनिकेत सोबत, नागपूर.